भीमाचं बिल्लू जागर असावं, जागर असावं, हे भीमाचं बिल्लू जागर असावं, जागर असावं, हे भीमाचं बिल्लू जागर असावं. हो पुकारताना आज कुणाच्या माग नसावं, पुकारताना आज कुणाच्या माग 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 माग. आजपर्यंत काय केलं आम्ही? कुणाचे मागावीच, कुणाचे मागावीच. साहेब तुमच्या मागं आम्ही त्याच्या मागे समोर. बाबासाहेब म्हणतात अपनी कीमत उतनी रखिए जो अदा न हो सके, अपनी कीमत उतनी रखिए जो अदा न हो सके. कारण तुम्हाला मी असा मताचा अधिकार दिला जो तुमचा राजा तुम्ही निवडू शकता. पण आम्ही काय केलं? रेड्याची किंमत किती आहे? 1 लाख रुपये. बैलाची किंमत 70,000 रुपये. बकऱ्याची किंमत 30,000 रुपये, 20,000 रुपये बकऱ्याची किंमत. नाली नाली ना हिंडी काय म्हणतात त्याला? डुक्कर. त्याची किंमत किती? 20,000 रुपये. एका डुक्कराची किंमत 20,000 रुपये. आमची किंमत 5 वर्षासाठी 1,000 रुपये. तू आमच्या जिंदगानीवर, तू आमच्या जिंदगानीवर, तू आमच्या जिंदगानीवर. बाबासाहेब म्हणतात ज्याप्रमाणे आईचं दूध विकल्या जात नाही, ज्याप्रमाणे आईचं दूध विकल्या जात नाही, त्याप्रमाणे आमचा मताचा अधिकार विकू नका. मिळते का कुठलं आईचं दूध? लिटर मिळते का आईचं दूध? कुठे? पण त्याची उपमा बाबासाहेबांनी तुम्हाला दिली. पण आम्ही काय केलं? मतदान आलं 1,000. तुमचा तो माणूस जर घरी आला, मावशी किती आहेत घरात, किती मेंबर आहेत? 5 आहे. 5. आमची बोली ठरवून सुरू होते. 2,000 दे, 10,000 दे. 5 आहे ना आमच्या घरी. बाबासाहेबांची शपथ तुलेच देतो, बाबासाहेबांची शपथ तुलेच देतो. 5 आहेत ना, 10,000 दे ना. नाही मावशी लय होते, 1,000 प्रमाणे देतो. 5,000 आपल्याला बरे वाटते. मग काय करतो आम्ही म्हणतो बरं ठीक आहे म्हणते, मग 5,000 घेतो. मग समजा जर पावसाळ्यात जर पाणी जर नालीचं घरात जर गेलं, त्याच्याजवळ जर तुम्ही गेले आणि त्याला जर सांगितलं दादा ते काय मावशी, बापू नालीचं पाणी घरात गेलंय त्याचं काहीतरी करणं. त्यानं म्हणते मावशी त्यावेळेला आता नालीचं पाणी घरात जावं का घर वाहून जावं, मला काही करायला लागत नाही. आणि तुम्ही जर त्याला जर सांगितलं 5 आहेत, मतदान किती आहेत? 5 आहेत. किती देतो? 5 करोड दे. 5 करोड. किती? 5 करोड दे. थांबते का तुमच्याजवळ? तो थांबत नाही तुमच्याजवळ. 5 करोड म्हटलं अरे बाप रे मावशी तो 5 करोड मागायला लागली बा, आता कुठून द्यावं? देते का तो? देत नाही. तुमच्याजवळ थांबतही नाही. काय करावं लागेल तुम्हाला? इनकी नोट न लेना रे बाबा, इनकी नोट लेना रे बाबा. इनकी नोट लेना रे बाबा, इनकी नोट लेना रे बाबा, इनको वोट देना रे बाबा, इनकी नोट लेना रे बाबा, इनको वोट देना रे बाबा, इनकी नोट लेना रे बाबा, इनको वोट देना रे बाबा. ये चीटर है रे भाई, ये चीटर है रे भाई, ये लुटेरे है रे भाई, ये चीटर है रे भाई, ये लुटेरे है रे भाई, ये चीटर है रे भाई, ये सटर है रे भाई. आ गए. ये बंबई में बैठे रे भाई, ये बंबई में बैठे रे भाई, ये दिल्ली में बैठे रे भाई, ये बंबई में बैठे रे भाई, ये दिल्ली में बैठे रे भाई, ये आमदार बने रे भाई, ये खासदार बने रे भाई, ये आमदार बने रे भाई, ये खासदार बने रे भाई. ये जम्बो जेट पे बैठे रे भाई, इंटरनेट पे बैठे रे भाई, जम्बो जेट पे बैठे रे भाई, इंटरनेट पे बैठे रे भाई.
जब गेट पे बैठे रे भाई इंटरनेट पे बड़े रे भाई जात साऱ्या भूमीची जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी ही क्रांती भीमाची ही क्रांती भीमाची जयंती कुणाची आहे बाबासाहेब आंबेडकरांची एका जोरदार टाळ्या वाजवूया आपण जय भीम जय भीम जय भीम जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी ही क्रांती भूमीची ही भिवून पडावी ही क्रांती भीमाची ही क्रांती भीमाची का तुला न कळावी ही क्रांती भीमाची का तुला न कळावी बाबासाहेब सयाजीराव गायकवाडांच्या दरबारात नोकरीला होते त्यावेळेला चपराशीला प्रश्न पडला होता का एवढा मोठा सुटापोटात आलेला माणूस होय तरी कोण कोणत्या जातीचा होय कारण आमचं समीकरण कसं ठरलंय भवरे म्हटले की आपलेच होय वानखडे म्हटले की थोडासा संभ्रम होते होय की नाही होय मेश्राम म्हटले की आपलाच होय बनसोड म्हटलं की आपलाच होय मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परिजात कळना ओ मराठा नरेशापरी उलटाच देश त्यांचं उलट्याच वेश कुरबुरती सारे अधिकारी राजदरबारी आला परिजात कळना बाबासाहेबांची कोणाला जातच कळेना कारण आडनाव अंबावडेकर आंबेडकर झाल्यानंतर कुठून कुठून शोधून काढलं तरी कुठूच दिसेना कोण्या जातीचा माणूस होईल एकमेकाला काय होईल सांगता येते का काहीच नाही आता माझं आडनाव नाईक आहे माझे दादा बसले कोण होय पत्ता नाही होय का नाही होय आपलं गाणं तर म्हणते काही सांगता येत नाही माय कुठचं बरोबर आहे की नाही मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परिजात कळना जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी जात साऱ्या भूमीची ही भिवून पडावी हे जागा असावं आम्हाला म्हणायचं आहे हे भीमाचं बिल्लू जागा असावं ठीक आहे हे जागा असावं हे जागा असावं इकडे 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 म्हणतात आपल्या खुर्चीवर बसलेले आहेत यांना काही टेन्शन नाही हे जागा असावं हे जागा असावं हे आता सरळ म्हणावं जागा असावं हे जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं 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 विश्वासाचे आभार वानखडे सरांचे आभार अंबर सर